चला आज मी मोठंच पातेलं घेतलं आहे कारण घरातल्यांना पाणी राहत नाहीये. त्या घरातल्यांची सुद्धा काळजी आपल्याला करायची आहे. मोठाच चमचा घ्या, मोठं पातेलं घेतलं तर. आणि आपलं वॉटर अफर्मेशन्स करायचे. चला, खूप सुंदर सुंदर दिवस आहे, खूप छान जात आहे. पहाटेची ऊर्जा माझ्यावर जादू करत आहे. माझे सर्व लेयर्स आता क्लीन झाले आहेत. पंचकोश क्लीन झाले आहेत. धन्य 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 मी. धन्यवाद पाण्या, तुला अमृता. किती किमया करतोयस तू माझ्या जीवनात. मी धन्य झाले आहे. माझे सर्व पंचकोश आता शुद्ध झाले आहेत. पॅटर्न्स माझे डिझॉल्व झाले आहेत. माझ्या बिलीफ थेरपी पूर्णपणे बदलल्या आहेस तू. किमयागार, जादूगार, अमृता. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जरा जोरात फिरवा, मी थोडस हळू फिरवलंय. जोरात फिरवायचंय स्पीडनी तुम्हाला. पाणी पिऊन घ्या भरपूर. नेहमी डाव्या हातात ग्लास घ्या कारण हात जवळ आहे आपलं. एकदम नारळाच्या पाण्यासारखं गोड लागलं पाणी. खूप सुंदर. तर आज 2-3 गोष्टी महत्वाच्या सांगायच्या आहेत, की जसं काही काढून टाकलं त्याच्या मागं असं आहे भावना, की ग्रुप डायनॅमिक्स असतं. एक ग्रुप ग्रुप एनर्जी. आता सध्या असं चाललेलं आहे, तुम्हाला सांगते मी. सध्या जी सपोर्ट सिस्टीम आलेली आहे, सगळे हायर डायमेन्शनचे बीइंग्स आपल्या असेन्शनसाठी, धरती मातेच्या असेन्शनसाठी आपल्याला सपोर्ट करत आहेत. ग्रुपला तिथून सपोर्ट मिळत आहे. ग्रुपची जशी ऊर्जा आहे तशी ते ऊर्जा देत आहेत. डिव्हाइन जे सोलर फ्लेअर्स येत आहेत, मी तुम्हाला सांगते शरीरावर कार्य चाललंय. इतकं कार्य चाललंय की मला अशा इलेक्ट्रिक पल्स सारख्या शॉक बसल्यासारख्या येतात. तुम्हाला बघताय, तुम्ही ध्यानात बसले तर जबरदस्त रिझल्ट्स येत आहेत. का तर हलताय, डुलताय, आज्ञाचक्र ट्रिगर होते. अहो, सहस्रार चक्र ट्रिगर झाले. ही ऊर्जा जी येतीये, ती ऊर्जा हे सपोर्ट सिस्टीम आपली कपॅबिलिटी, प्रत्येकाची कपॅबिलिटी, प्रत्येक ग्रुपची कपॅबिलिटी, ग्रुप एनर्जी, ग्रुप डायनॅमिक्स बघून करत आहे. आणि आपला हा सगळा सोर्स पिरॅमिड आहे. हे मागच्या कार्यक्रमामध्ये सांगून झालंय तुम्हाला. प्रत्येक धर्तीवर आज जे पिरॅमिड आहेत, अवतरलेले आहेत, ते पूर्णपणे डिव्हाइन, पूर्ण हे पसरवत आहेत, आपल्याला देत आहेत. आपण त्याच्यात ध्यान करण्याने अजून अजून जे मी म्हणतेय, शरीरातले डीएनए, क्रोमोझोम्स, प्रत्येक सेल्समध्ये, प्रत्येक ऊर्जा लेअरमध्ये, प्रत्येक ऑरा लेअरमध्ये जे काही बदल करतायत, तिथनं ते सगळी व्हायब्रेशन ऊर्जा येत आहे जास्तीत जास्त. तर हे प्रत्येक एक्सेप्ट सुलक्षणा मॅडम प्रत्येकाने विसरलेलं आहे. त्यांचं बघा, कमेंट वाचा. म्हणजे मी ज्या गोष्टी शिकवतेय त्या तुम्ही विसरता, प्रत्येक वेळेला विसरता. तर ह्या ज्या वेळेला आपण ग्रॅटिट्यूड पोहोचवत नाही, त्यावेळेला या ऊर्जा तुम्हाला हायर लेवलला क्लोज लूप येते, क्लोज लूप. लक्षात घ्या, ग्रॅटिट्यूडचं खूप महत्व आहे. त्यांनी 8 दिवस कार्यक्रम घेतलेला आहे सुलक्षणा मॅडमनी. आपला जो सोर्स असतो, आपण म्हणतो हायर सेल्फला कनेक्ट हो, हायर सेल्फला कनेक्ट हो. हायर सेल्फला कनेक्ट झाल्यामुळं आपल्याला हे डिव्हाइन प्रेम जास्तीत जास्त मिळतं. हायर सेल्फ म्हणजे आपणच आहोत, आपल्यातलाच ओरिजिनल ट्रू सोल, की ज्याला सगळं ज्ञान आहे, ज्याच्याजवळ सगळी शक्ती आहे, त्याला आपल्याला कनेक्ट करावं लागतं. मग ते कनेक्शन आपल्याला जसं कळतं, आपणच आपला हायर सेल्फ आहे, पण त्याच्यावर असे लेयर्स चढलेले आहेत. विस्मृतीचे लेयर, मेमरी काढून टाकलेली आपण, अजून सगळे आपण संसारात अडकलो, दैनंदिन रुटीनमध्ये अडकलो, ते लेयर्स. ते लेयर काढल्याशिवाय आपण हायर सोर्सला कनेक्ट होत नाही. आणि आपण आता ध्यानातून हायर सोर्सलाच कनेक्ट होतोय.
मग हायर सेल्फ आपला आता आपला आहेच आहे, पण तो पिरॅमिड सुद्धा आपला सोर्स आहे ना, सुदर्शन पिरॅमिड. त्याला कोण धन्यवाद देणार? त्याला कोण ग्रॅटिट्यूड देणार? मी तुम्हाला नेहमी म्हणते, मंगल मॅडमला अजिबात ग्रॅटिट्यूड देऊ नका. मी तर एक माध्यम आहे. ऊर्जा आणणारा कोण आहे? तोच आणतोय ना ऊर्जा. भले तुम्ही येत नाही त्याला, तुम्हाला त्याचं महत्त्व कळलं नाही. पण इथे सुद्धा तोच देतोय ना, कनेक्टेड आहोत ना आपण. जसं तुम्ही आणि मी आत्ता कनेक्टेड झालेलो आहोत, तसं पिरॅमिड आणि मी आणि माझ्यामुळं तुम्ही हे कनेक्टेड आहात. तिथून आपण जोडले जातोय डिव्हाइन शक्तीशी. लक्षात घ्या, इतकं शक्य नाही लगेच सहस्रार वगैरे ट्रिगर होणं. आता पी-एस-एस-एमच्या एक मॅडम जॉइन करतायत. स्वतः त्या प्रोग्राम घेतायत. त्यांना मी विनंती करेल, आज नाही तर उद्या बोला तुम्ही. काय वेगळेपण आहे इथे सांगा? ज्याच्याजवळ असतं त्याला किंमत नसते. लक्षात घ्या. तर या गोष्टी ग्रॅटिट्यूडनी खूप आल्या पाहिजेत. मग किती जणांनी तुम्ही ग्रॅटिट्यूड दिले? किती जणांनी? आणि मग हे ग्रॅटिट्यूडचं तुमचं असं बो डाउन नाहीये तुम्ही. तर काय तुमची एनर्जी राहणार? आणि तुमच्या एनर्जीमुळे ग्रुपला फटके पडतात ना. कितीतरी लोकं कितीतरी सुंदर स्पंदनं बाहेर टाकतायत लिहून. किती सुंदर लिहितायत, जसा निबंध लिहिलाय. वाचा व्हिडिओ खाली कमेंट. आणि बाकीचे उगाचच ग्रुपवर काहीतरी इथे तिथे टाका म्हणते मी, कारण तिथे सगळं अजून वाईट झोनला तुम्ही जाताय. इंटरनेट, युट्यूब म्हणजे आपला ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप थोडे लोक, तिथे बरेच लोक बघणार आहेत. न येणारे बघणार आहेत, त्यांना हलवणार आहात तुम्ही. तुमची कमेंट त्यांना हलवणार आहे. अरे काहीतरी चाललंय वेगळं, अरे काहीतरी असं होतंय, हे करा म्हणतीये मी. किती लाईक जण करतात तुम्ही बघा. एक लाईक केला की एका ह्याला पुढे जाणार आहे. एक कमेंट मारली की एका ह्याला त्या युट्यूबच्या सर्कल मधनं जाणार आहे पुढं. आणि हे सगळ्यांना आता घेऊन जायची गरज आहे ना. इथे मी एवढे सगळे श्रम घेतेय. एकेका सेशनला 2-2, 3-3 दिवस फुल डे काम झालेलं आहे. फुल डे. पीपीटी करतीये का तर कोणाला वाचून समजतं, कोणाला बघून पण नुसतं बरं वाटतं. नुसतं बोलणं वेगळं. प्रत्येकाच्या लर्निंग कॅपॅबिलिटीज वेगळ्या असतात. तर या गोष्टी तुम्ही किती पाळताय तुम्ही बघा. मला हे आज सांगायचं, की किती जणांनी लाईक मारले, किती जणांनी कमेंट मारले, किती जणांनी ग्रुपवर लिहिलं आणि मग काढून टाकल्यावर भाषा अशी का मला काढून का टाकलं? मग तुम्ही ही एनर्जी ओळखा ग्रुप. हायर कोर्सला मी हे करत असते, लक्षात घ्या. आणि आहे कारण मला जर काही लोक जे जेन्युइनली बसतायत, करतायत, त्यांची काळजी आहे मला. ऐऱ्या-गैऱ्याची नाही. कधी आला, बघितला, एक दिवस झोपलाय, कधी उशिरा जॉइन झाला, अशांचं नकोय मला. त्या ज्या लोकांची तळमळ आहे, जे लोक त्या लेव्हलला आहेत, त्यांना पुढं आपल्याला न्यायचंय. बाकीचे काय थोडेफार व्हिडिओ बघून संतुष्ट होतील. लक्षात घ्या. आणि ह्या गोष्टी ग्रुप डायनॅमिक्स म्हणून प्रकार असतो. तो डायनॅमिक्स केव्हा होतो? ग्रुपमधल्या सतत हालचालीमुळे होत असतो. ग्रुपवर तुम्ही काय टाकता? तर हा एक भाग झाला. दुसरा एक भाग झाला, ग्रुपवर तुम्ही जे जे काही अनुभव लिहिले त्याच्याबद्दल थोडंसं मला बोलायचंय. काल एका मॅडमनी मला पर्सनल टाकलाय. नवीन आहेत. ठीक आहे. पण पर्सनल टाकू नका, कारण दिवसभर मी यात असते. दिवसभर. जेवण सुद्धा काल माझं 3:30ला झालं. पण 3:30ला जेवताना सुद्धा 2 फोन आलेले. तर याच्यामध्ये त्यांच्या मेसेजमध्ये असं होतं, त्यांना भीती वाटत होती. भीती वाटत होती ध्यान करताना, की नोकरीवर मी जाईल की नाही, माझं काम होईल की नाही, मला झोप येईल की नाही. तर मी याच्यावर बोलतीये आता. तर हे जे काही भीतीचा पॅटर्न आहे, तो म्हणजे अगदी लोअर कॉन्शियसनेस. हे आपल्याला काढून टाकलं पाहिजे नाही. हे जोवर तुम्ही काढून टाकत नाही, हे सगळं जुनं काढून टाकत नाही, तोवर ते डिव्हाइन प्रेम जास्त काम करणार नाहीये शरीरावर, मनावर, शुद्धीवर, तुम्हाला हायर लेव्हलला नेईपर्यंत. मग मी नोकरीला जाईल की नाही, माझं काम होईल की नाही, हे कशाला पाहिजे? इथे लोकांचे अनुभव ग्रुपवर प्रश्न मी टाकला होता, की किती जणांना झोपेवर किंवा लवकर उठण्यामुळं दैनंदिनमध्ये काय झालं? उत्तरं वेगळी, प्रश्न वेगळे. आता बघा साधं ओंकार साधनेवर एक प्रश्न साधा विचारलेला आहे मी, की पहिलं ग्रुपचं श्वासाची संख्या लिहून ठेवा. एका मिनिटात किती श्वास होतात आणि एका ओंकाराला किती सेकंद लागतात. आता ज्यांनी लिहिले ना, तुम्ही प्रत्येकाने तुमचं उत्तर वाचा. मी या 2 गोष्टी लिहिल्यात का? की माझी श्वासाची संख्या एका मिनिटात किती श्वास होतात, एका ओंकारला किती वेळ लागतो, हे नोट डाउन करायला सांगितलं. नंतर मी म्हटलं, की स्वामीजींनी ती एक क्रिया दिली, की हे जे पॅटर्न आहेत ना, आता भीतीचं मॅडमचं म्हणा, प्रत्येकाला असतेच ना कसली कसली भीती.
तर हे भीती किंवा इमोशन्स आपलं हे जर क्लिन्झिंग करायचे आहेत आपले ओल्ड पॅटर्न, ओल्ड बिलीफ, तर ते स्वामीजींचा मी आज व्हिडिओ टाकणार आहे ग्रुपवर बघा तुम्ही. तर त्यांनी असं दिलंय आणि आज आपण हे करून आज नाही उद्याच्या ध्यानामध्ये आपल्याला करायचंय पटकन श्वास बाहेर फेकायचा. एकदम असा श्वास नकळत आपल्याला अचानकपणे बाहेर टाकायचा आहे. म्हणजे श्वास आपण घेताना काही करत असेल, श्वास घेऊन बाहेर टाकतो तसं नाहीये. साधारण आपण आता बसतोय आणि पटकन श्वास बाहेर फेकायचा तर फेकायचं. अशी त्याने ती क्रिया दिलेली आहे. तो व्हिडिओ बघा आणि या क्रियेने मला बघायचं होतं, की नंतर श्वासाची गती कमी होतीये का वाढतीये? मी ऑब्झर्व्ह केलं, मी केलं, तर मला एक नंतर श्वास जो नॅचरली घेतोय तो खूप वेळ घेतला गेला श्वास. खूप वेळ. म्हणजे एका मिनिटातली श्वासाची संख्या कमी होणार आहे, असा मला एक अंदाज आला. मी फक्त 2दा-3दा आधी घड्याळ-बिड्याळ न लावता केलं. पण जाणीवेने जे वाटलं, तो दीर्घ श्वास आपोआप होतोय. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला. तर सगळ्यांचा वाढलेलाच आहे. ते जरा मला चेक केलं पाहिजे. आणि लिहिलं उत्तर काय, काय वाक्य लिहिता तुम्ही? अरे प्रश्न काय विचारलाय? माझी श्वासाची संख्या 12. अरे श्वासाची संख्या 12 म्हणजे काय आहे? कोण म्हणतंय 7 आहे. मग म्हणतात आधी एवढी होती, आता एवढी झाली. आता इथे आधीचं मी विचारलेलंच नाहीये तुम्हाला काही. ते तुमच्या डायरीत तुम्ही लिहून घ्या. आणि हा अवेअरनेस जर तुम्ही वाढवला नाही ना, अजिबात हायर लेव्हलला येणार नाहीत लक्षात घ्या. हा सगळ्यात गोष्टीचा ग्रुप कम्युनिकेशन अवेअरनेस पहिल्यांदा पॉइंट ठेवायला शिका. हा महत्वाचा. दुसरा कम्युनिटीवरचं जे काही कम्युनिकेशन्स असतं, ते कोणीही वाचत नाही. ओंकार साधनेचे पैसे भरायला सांगितले, स्क्रीनशॉट, देणगी-बिनगी सगळं विहंगमच्या ॲडमिनला. माझी काळजीच तुम्हाला नाहीये. 2 वर्ष होऊन गेले आता. अजिबात माझी काळजी घेत नाही. मला पर्सनल टाकता. मी तुम्हाला सांगतेय, इतका फ्लड झालाय माझा मोबाईल. एवढे विहंगमचे ग्रुप्स आहेत. क्विट व्हा म्हटलं तर क्विट होत नाही. तो मोबाईलच WhatsAppवर चालून देत नाही. मला तुम्हाला जॉइन करून घेता येत नाही WhatsApp ग्रुपला. खूप आणि एक ऑपरेशन्स एवढं वेळ लागतो. ॲडमिनचा नंबर टाका. आता ॲडमिन काम करणार आहे. माझा मुलगा करायला लागलाय, माझे मिस्टर करतायत. मला ड्रायव्हर तो मी मोबाईल घेतलाय मागच्या महिन्यात नवीन 40,000चा खास विहंगमच्या कामाला. माझं मला स्वातंत्र्य राहू द्यात, थोडी प्रायव्हसी राहू द्यात. तर हे मी तुम्हाला सांगतेय, एकही जण त्या ॲडमिनला काही टाकत नाहीये. मंगल मॅडम, मंगल माझा नंबर डिलीट करून टाकायचा आहे आज. काय तुम्हाला टाकायचंय ते विहंगमच्या ॲडमिनला टाका आणि हे वाचत चला. आणि इथून पुढं स्क्रीनशॉट ॲडमिनला गेला तर तुम्हाला ग्रुपला जॉइन करून घेतलं जाईल, नाहीतर नाही. अजिबात माझ्या नंबरला काहीही कम्युनिकेशन नको. एक्सेप्ट ग्रुप मी काय बोलतेय, मी काय तुम्हाला सांगते तेवढं मी करणार. लक्षात घ्या थोडंसं. आणि आपल्या पिरॅमिडच्या वेबसाईटचे ग्रुप सोडून सगळ्यांना बाकीचे ग्रुप मी क्विट करायला सांगितले चालू कोर्स सोडून. अजिबात कोणी ऐकत नाहीये. हे एक झालं. ग्रॅटिट्यूड नाहीये. तिसरं माझ्यासाठी आणि विहंगमसाठी काहीही 2-4 लोकं सोडली तर प्रयत्न करत नाही. मी जेव्हा आता स्वामीजींच्या हिमालयाच्या ह्याला चालली रिट्रीटला, केवढे लोकं स्वतःहून कोऑर्डिनेटर म्हणून किती काम करतायत. केवढं काम करतायत. की स्वामीजींना त्रास नको व्हायला, त्यांना जास्त वेळ नको याच्यात जायला, म्हणून मी पुढे आले, मी हे करतीये. त्या मॅडम मला पण म्हटल्या मीटिंग घ्या. आता मीटिंग घ्यायची आहे शनिवारी. तुम्ही लिंक द्याल का? तुमच्याकडे असेल. आपोआप लोकं एवढं येऊन कामं करतात आणि आपल्या विहंगमला किती लोकं पुढे आले काम करायला, किती कोऑर्डिनेटर आले, किती लोकं कोऑर्डिनेटर टिकले एक्सेप्ट सुलक्षणा मॅडम. बाकी सगळेच निघून गेले स्वतःचा प्रोग्रेस करून. त्याच्यानंतर फक्त नूतन मॅडम मॅगझिन काम. बाकी कोण काय काम करू लागते? काल त्या मोनिका मॅडम म्हटल्या, "मॅडम मी द्या कॉम्प्युटरचं काहीतरी करते." तुम्ही काय करताय? माझ्यासाठी काय करते? माझ्या कम्युनिकेशनला काही मदत मॅडम मी हे असं करू का? मी हे असं करू का? कोणी स्वतःहून म्हणतंय का? कम्युनिकेशनची जबाबदारी सांभाळू का? एक्सेप्ट त्या मॅडम 2-3 मॅडम सोडल्या तर बाकी आपले सगळे नुसते स्वतःपुरते बघणार आहेत. हे जवळ तुम्ही व्हाईट झोन करत नाही, तवर चेतना हायर होत नाही. कारण डिव्हाइन कामाला इतरांसाठी तुम्ही जर काम करू लागलात, तर तुमचा कॉन्शियसनेस वाढणार आहे. नाहीतर 100 तास ध्यान करा, रोज 24 तास ध्यान करा. अजिबात पुढे जाणार नाहीये. नुसतं ध्यान नाहीये. ध्यान करून आपले गुण तसे झाले पाहिजेत. सुनेला जाच करणे, सुनेला काही बोलणे,
बऱ्याच गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगते. जावा-जावांमध्ये मस्त. काही घरांमधला कमी झालाय त्या जावा-जावांशी बोलून आणि काही जावा कनेक्टेड नाहीये तिथे. पण 1-2 फोन आले, असं मग मला ऐकलं ना, की त्रास होतो. तुम्ही घरात चांगलेच वागा. मी पहिल्या कार्यक्रमापासून सांगून चाले, पहिल्यांदा सासरचे संबंध चांगले करा तुम्ही. जावा, दीर, नणंद, सासू आणि सासूनी सुनेचे मुलीसारखं जपा तिला. तरच आयुष्य पुढे येणार आहे. नाहीतर अजिबात तुम्ही पुढे येणार नाहीये. भले तुम्हाला ध्यानात किती अनुभव येऊ देत. खोटे अनुभव असतात बऱ्याचदा. या गोष्टी लक्षात ठेवा. रिलेशन्स तुम्ही पहिले चांगले करा. सासरचे, सुनेचे हे जेव्हा चांगलं कराल माहेरचं असतंच चांगलं. आणि काही जरी माहेरचं झालं तरी ते प्रेमाचं असतं. जेवढं प्रेम असतं तेवढी जेलसी असते. जेवढं प्रेम असतं तेवढी भांडणं असतात. पण हे सासरची भांडणं वेगळी असतात, द्वेषाची असतात आणि द्वेषाची फ्रिक्वेन्सी अतिशय कमी आहे. त्यामुळे हे सगळं बदला. बरं आता अनुभवामध्ये एक सांगितलं, भीती काढून टाका. हेच तर आपल्याला पॅटर्न हे करायचे पॉझिटिव्ह थिंक करा. आणि ध्यानामध्ये निश्चिंत बसा. कारण काय चाललंय तुम्हाला मी खरंच सांगतेय, की ती जी येतीये ना ऊर्जा आपण बसल्यावर आपल्याला एवढं पाणी प्यायला लागतीये, आपल्या ग्रुपसाठी ती येतीये. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जेवढं सुंदरपणे असाल, क्लीन झालेला असाल, ग्रॅटिट्यूडच्या फीलिंगमध्ये असाल, तेवढा आपल्या सगळ्यांना फायदा होणार आहे. आणि ही ऊर्जा प्रत्येक ठिकाणी काम करते आपली. आणि येणारे हाय फ्रिक्वेन्सी आहे, हाय ऊर्जा आहे. आपलं शरीर त्याला लवकर डे टू डे हॅबिच्युअल नाहीये. आपल्याला एवढी ऊर्जा ग्रहण करायची सवय नाहीये. शरीराची कॅपॅबिलिटी खूप आहे, पण आपल्याला सवय नाहीये. म्हणून आपल्याला हे व्हायब्रेशन्स होतात. कारण हे चाललंय ना हायर, 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 हायर. म्हणून ट्रिगरिंग चाललंय. डोकं दुखतंय माझं दिवसभर. दिवसभर जड डोक्याच्या अवस्थेत मी बसतीये. आणि हे सगळं होतंय कारण ऊर्जा म्हणून सांगते दैनंदिन रुटीनला लागू नका. इथे लगेच सुरू होतं. लगेच आवाज यायला लागतात. तर करू नका. हे जे सगळं येतंय ते घ्या, ॲब्सॉर्ब करा. अगदी अप्रतिम येतंय लक्षात घ्या. व्हॅल्यू माहिती नाहीये तुम्हाला याची किती आहे. हे सगळं कार्य घेतलेल्या फ्रिक्वेन्सीचं, ऊर्जेचं होण्यासाठी झोपा. दिवसभर जेवढं मौन, जेवढं शांततेत राहता येईल तेवढं करा आणि घरातल्यांनाही व्हायब्रेशन जातायत आपोआप. त्यामुळे कमीत कमी कम्युनिकेशन ठेवलं तर ती व्हायब्रेशन जाणार. कम्युनिकेशन घरातलं रोजच्या सारखं झालं तर काहीच उपयोग नाहीये, लक्षात घ्या. आणि हे जे प्रेम येतंय, हे तुम्हाला खोटं वाटत असेल. कालच मला ते दीप्ती नादेला मॅडमचा व्हिडिओ ऐकायला मिळाला रात्री झोपताना. तुम्हाला टाकते तो पण बघा. ते पण हेच सगळं बोलतात. ॲक्चुअली सगळं मागं परवा पहिल्या दिवशी पण असं झालं. मी तुम्हाला म्हटलं कोणाचा तरी व्हिडिओ आला आणि आपलं आणि त्यांचं सारखं किती फ्रिक्वेन्सी हायर आहे बघा आता त्या काय सांगतायत, मी काय सांगतेय. त्यांनी ते पिरॅमिडचं काल सांगितलं, की हे सगळं पिरॅमिड थ्रू चाललेलं आहे. मला पण माहिती मी पहिल्याच वेळेला तुम्हाला सांगितलं सोर्स आपला तो आहे. आणि त्यांनी काय सांगितलंय बघा म्हणजे तुम्हाला हे सगळं छान अजून मग कळेल महत्त्व. मला असं म्हणजे जास्त सांगता येत नाही. ते छान सांगतात. अगदी स्लो सांगतात. बघा तुम्ही माझी भाषा तुम्हाला कळत नसेल तर. त्यांचं ऐका मी टाकते आज त्यांचाही व्हिडिओ टाकते. कारण सेम चाललंय. सेम चाललेलं आहे. कारण ही सगळी जी सपोर्ट सिस्टम आहे ती आपल्याला गाईड करतीये ना. जेवढं आपण आपली घेण्याची क्षमता वाढेल, तेवढं आपण बरोबर प्रवास करणार आहोत. का आपल्याला ते सपोर्ट करतायत? कारण आपल्याला दुसऱ्यांना घेऊन यायचंय ना. मग घरात सुनेशी, जावेशी, नंदेशी असं वागून उपयोग आहे का? लक्षात घ्या थोडंसं सगळ्यांना घरातनं सुरुवात करा. घरातल्यांना व्हायब्रेशन दिले तर ते पुढे येणार आहेत आपोआप. आपल्या नातेवाईकांना घेऊन चला. मग विहंगमचे सगळे सभासदांना घेऊन चला. झोपलेत खूप जण. ग्रुपवर व्हिडिओ बघतात, उघडत नाहीत, बघितलं तरी जॉइन होत नाही. असे आहेत त्यांना हलवा. मग बाकी सगळं विहंगमचे सभासद झाले, की मग पुढं सोसायटी, आपलं शहर, जिल्हा, स्टेट हे सगळं सांगितलेलं आहे. तर एक तुम्हाला ज्यावेळेला अनुभव आलेले आहेत, काल सगळे डायमेन्शन फिरून आलात. प्रत्येकाने देवाचंच वर्णन केलंय. अहो या बाहेर तिथून. एकाही व्यक्तीने लिहिलं नाही, की मीच बघितलं, मीच वैष्णव, माझ्या अवतारातला विष्णू, मीच शिव, एकानेही लिहिलेलं नाहीये. मग मी काय शिकवतेय? त्याचा उपयोग काय?
मी म्हणतीये शेवटी तुम्हाला आधी पण सांगितलं, अरे शिव काय मीच, ब्रह्म काय मीच, विष्णू काय मीच आहे. आपलंच आहे सगळं. आपली क्रिएटिव्ह ताकद आहे, आपली प्रिझर्व्हेटिव्ह ताकद आहे, आपली डिस्ट्रॉइंट हे सगळं सांगून मी सुरुवात केली आहे. तरी मस्त आपले विष्णू बघताय, हे बघताय, ते बघताय. एकाने तरी लिहिलं का, की मी दिसले मलाच विष्णूच्या रूपात, माझंच विष्णूचं स्वरूप. मी तुम्हाला सांगितलं मी क्रिएट करतीये सगळं. मला आनंद होतोय, मी क्रिएट करतीये सृष्टी. होतीये डिस्ट्रॉय, सृष्टी निर्माण होते. हे वापरून त्याचे अर्थ आणि जोपर्यंत तुम्ही हे मानत नाही, की मीच आहे सगळं, तोवरही तुम्ही हायर लेव्हलला येणार नाही. जे जे संसारात अडकलेत अजून सुद्धा, जे जे दिनचर्येत अडकलेले आहेत, त्यांची चेतना अतिशय कमी आहे. काल अजून एक गौरहरीजींचा व्हिडिओ बघा. थोडंसं ऐकलं 2-3 मिनिटं. गौरहरीजींना प्रश्न विचारतायत एक व्यक्ती, की असं घाबरून, की असं म्हटलेलं आहे, की जे काही ध्यानी आहेत तेच आता पुढं हायर ह्याच्या असेन्शनला जाणार आणि जे काही ध्यानी नाही आहेत ते खाली नष्ट. कारण प्रलय होणार किंवा डिस्ट्रॉयशन तर होणारच आहे. तर हे होणार आहे कारण उत्क्रांती आहे बघा. मानव काय होता पूर्वी, मानवाचे टप्पे कसे कसे आहेत. डार्विनचं सगळं आपलं आठवा. आता आपण पुढच्या स्टेपला चाललेलो आहे. मग आत्ताचा हा मानव कोण राहणार आहे? थोडे राहणार आहेत शिल्लक. कारण ते राहणाऱ्यांना परत वरले पुढे गेलेले घेऊन येतील ना. थोडे ते राहतील. तर ते प्रश्न विचारतायत भीतीने. मग गौरहरीजींनी एकच उत्तर दिलं, असं नाहीये. ध्यान करणारे वरती येणार आहेत आणि ध्यान न करणारे जाणार, डिझॉल्व्ह होणार असं नाहीये. जो अजूनही अडकलाय इथे, की हे सगळं मी जे करतोय ते ओरिजिनल आहे, सत्य आहे. तो गेला. तो गेला. जो जागा झालाय, हे सगळं मॅट्रिक्स आहे. मी ट्रॅप झालोय. ट्रॅप झालोय आणि मला बाहेर पडायचंय. हे ज्याला जाणवलंय तो असेंड होणार. किती सुंदर अगदी परफेक्ट देतात उत्तर बघा. मला इतकं आवडतं ना असं की मी पण हेच सांगतेय. अरे जागे व्हा सगळं आपलं पीपीटी तेच आहे. प्रत्येक वाक्य सगळं सांगणंच ते की मॅट्रिक्स आहे हे नाही. आता आपल्याला कळलंय. हे सगळं भुलभुलैया ग्रंथांमध्ये लिहिलंय. आपण हलत नव्हतो. पण आता हलण्याची वेळ आली. आता वेळ नाहीये. सप्टेंबरपर्यंत जो हे ॲक्सेप्ट करणार नाही, म्हणजे तो खालच्याच चेतनेला राहणार आहे, तो गेला. त्याच्यानंतर त्याला वेळ नाही पुढं यायला. गेली लास्ट लास्ट पेज लास्ट हे चालू आहे. आणि मग जेवढं आपण हे संसारातनं नॉर्मल सगळ्या गोष्टींमधनं वेळ काढून आपल्यावर फोकस करू, तेवढे आपले लेयर शुद्ध शुद्ध होऊन येणारी जी ऊर्जा काम करत आहे आपल्या सगळ्या शरीराला हायर फ्रिक्वेन्सीत नेणं, डीएनए चार्जिंग, शरीर क्लिन्झिंग, ऑरा क्लिन्झिंग ही ऊर्जा आहे आता. ती घ्यायची आहे आणि ती मात्र ध्यानातनच मिळते. ती अशी नाही मिळत. ध्यान केलं तरच तिथे कनेक्ट होतो. मगच ते कार्य सुरू होतं. तर हे सगळे पॅटर्न डिझॉल्व्ह होणार, बिलीफ थेरपी डिझॉल्व्ह होणार आणि जे काही डायमेन्शन्स आहेत आपण काल बघितलेले, ते सगळे मी आता उद्या खऱ्या अर्थाने सांगणार आहे, की जीवनात वागतो कसं, आपली चेतना काय, म्हणजे म्हणून एक ग्रुप कम्युनिकेशन सांगितलं. अवेअरनेस किती आपण ठेवलाय आणि आपण त्याप्रमाणे किती वागतो, तशी आपली चेतनेची लेव्हल म्हणजे ते डायमेन्शन्स. फिजिकल डायमेन्शनचं आपल्याला काय करायचंय? चेतना वाढली तर आपोआप विहार होणार आहे. काल ध्यान केलं, मेडिटेशन तेच केलं रेकॉर्डिंग. चेतनेचा प्रवास. फिजिकली प्रवास करायला आपल्याला वाहन लागणार आहे. चेतनेच्या विकासाला आपल्याला बिनवाहनाचं आपली आपलीच चेतना वाढवत न्यायची आहे. बिना वाहनाची. चेतना वाटली की आपोआप आपण फिरू लागणार आहे. वन डायमेन्शनल टू अनदर डायमेन्शन, पोर्टल वगैरे सगळं. चाललेत काही गेलेत बरेच लोक जाऊन पोहोचलेत फिफ्थ डायमेन्शनला. पोर्टल्स पण ओपन झालेले आहेत आणि हे केवळ चेतनेच्या प्रवासाने हा चेतनेची उत्क्रांती आहे. चेतनेची उत्क्रांती आहे म्हणून हे सगळं आपलं बदलणार आहे. जसं माकड होतो आपण आधी. माकडाचा अंश होतो ना, ते डार्विनचं बघा सगळं काही आहे.
तर आता हे आपलं सगळं शरीरात बदल होऊन आपल्या सगळ्या कॅपॅबिलिटीज वाढणार आहोत. आपण आता 1 टू 1 ब्रह्मांड टू ब्रह्मांड प्रवास पण आपल्याला आपोआप करता येणार आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी चैतन्यामुळे होणार आहे. या सगळ्या बदलामुळे होणार आहे. हे जे शरीर आहे, ह्याचं सगळं बदलीकरण चाललेलं आहे. लक्षात घ्या. तर थोडंसं हे आता आपण आज ध्यानच करूयात. अर्धा तास झाला आणि हे जे सांगतीये ना मी, ते जास्त महत्वाचं आहे थेरॉटिकल पेक्षा. हे समजून उमजून चाललात. पहिला अवेअरनेस चेतना ग्रुपच्या कम्युनिकेशन पासून ठेवली, तर खूप खूप वर चालला. अनुभव कथन केलं की खूप वर जाणार आहात. संकल्प पेरा, ऑब्झर्वेशन्स नोट डाउन करा. बाकी सगळं शरीराच्या शुद्धीचंही मलाच विचारावं लागलं तुम्हाला. आणि मग तिथे सुद्धा असं झालं, की बघा आता प्रश्न पण विचारला आणि लोकं भरभर काय पण लिहायला लागले. ध्यानाचे अनुभव 1-1, 2-2 वाक्यात लिहा, पण नेमकेपणाने लिहा. तुम्हाला भरपूर लिहायचे लिहा, पण त्याच्यात जे मी विचारते ती येत नाही, ते आलं पाहिजे नाही. तर चला आता आपण ध्यान करूयात. आज आपला दिवस 4था आहे, 5वा आहे. तर बघा आपला दिवस हा 5वा आहे. आपली फ्री विल कोणती? हाच टॉपिक आहे आजचा. मी तुम्हाला काल म्हटलं होतं उरलेले डायमेन्शन्स आपण नंतर घेऊ. पण तुमचा फ्लो बघितला सगळा विष्णू, कृष्ण, काय सगळं त्याच्यावरनं मी ठरवलं पुढचे डायमेन्शन घ्यायचे नाहीत. ते पुराणात जे लिहिले ते नको आपल्याला. आणि हे आता आपले फ्री विल कोणतीही डायरेक्ट सुरू करायची किंवा मला जे डायमेन्शन्सवर फरक जे बोलायचे ते मी बोलेल उद्या. पण आज फ्री विल कोणतीही आपली ध्यानातून ठरली पाहिजे. काल आपण ध्यान जे केलेलं आहे त्याच्यामध्ये मस्त मुक्त विहार केला. बाहेर पडा नेहमीच्या पॅटर्न मधनं, की खूप छान वाटलं, हे वाटलं, ते वाटलं, घेतलं काय? त्या डायमेन्शन मध्ये म्हटलं कोणाला वाटलं, की मॅडम मला मी ब्रह्म आहे असं वाटलं, मग नाही तुमची चेतना वाढली. तर ह्या गोष्टी आता तुम्हाला कुठलं डायमेन्शन आवडतंय आज ध्यानातून विष्णू आणि ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. ते सगळं जे काही पुराणाच्या ग्रंथांप्रमाणे होतं ते केले, पण माझी वाक्य नीट ऐका तिथे काय आहे. अरे मीच आहे ही सर्वजण, माझीच मजा चालली आहे. मीच क्रिएट करते, मी म्हणजे मीच सगळं आहे. मीच प्रिझर्व करते. आता मला ब्रह्मांडाचं संचालन करून खूप आनंद होतोय. या संचालनाचा अनुभव मी घेतेय. विष्णू इज प्रिझर्वेटर. अशी वाक्य आहेत. ते विष्णू दिसण्यापेक्षा मी संचालन करताना एक्सपिरियन्स केला असा अनुभव येऊ द्यात तुमचा. कळू द्यात की मीच संचालन करतेय हे सगळं, मीच हे सगळं करता करविता. हे पाहिजे आणि मग इथे तुम्हाला अशी इच्छा शोधायची आहे स्वतःची, ती पण हायर सेल्फला कनेक्ट करून. त्याला कनेक्ट व्हा, की मला गाईड कर. माझी फ्री विल काय? माझा सोल काय घेऊन आलाय? मला निर्मितीची आनंदी आहे. मला पुढं निर्मितीचं काम करायचंय का? काही पण निर्मिती असू देत. ब्रह्मांडात निर्मिती झाली, नदी झाली, डोंगर झाले, हे झाले. तुम्हाला आवडणार आहे का आता ती निर्मिती करताना? कारण नवीन पृथ्वी, नवीन आयामात पुष्कळ छान क्रिएशन आपण हे क्रिएटच करतोय ना आता. आपण आता जे करतोय आपली काही इच्छा ठेवून, की 5th डायमेन्शनला मी चालली आहे. माझे हायर डायमेन्शनमध्ये मी प्रवास आपण क्रिएट करतोय. मग हे आवडतोय का रोल? काय क्रिएट करतोय आपण? आपल्याला काय हवंय पुढच्या आयामात? हे सगळं मला तू गाईड कर. माझं काय ओरिजिन आहे? काय पर्पज आहे? पर्पज जेव्हा कळतो ना आपल्याला आयुष्यातला, पर्पज म्हणजे हायर मीनिंगचा पर्पज. बंगले घेतले, गाड्या घेतला, 10 मुलं केली, संसार सुंदर चालले, हा नाही पर्पज. पर्पज म्हणजे कामाचा, दुसऱ्यांसाठीचा, डिव्हाइन बिईंगसाठीचा. ओरिजिनल जन्म कशासाठी झालाय? तर माझ्या विकासासाठी झालाय. माझ्या आत्म्याचा पर्पज, आत्मा काय आहे? कसा आहे? त्याचा विकास कसा होणार आहे? मुक्त कशी? हे तो पर्पज माझ्या जीवनाचा. मनुष्य जन्म त्यासाठीच मिळतो. मनुष्य जन्मातच हे सगळं होऊ शकतं. कारण फक्त या शरीराला ही कॅपॅबिलिटी आहे. दुसऱ्या शरीराला नाही, झाडांना हे नाहीये. विचार करणे पण इमोशन्स पण नाहीत त्यांच्याकडं. म्हणून तो मनुष्य जन्म घेतो का तर हे सगळं आपल्याला विकास करता येतो. मग हे विचारा आज कनेक्शन्स करून आणि मग कुठलं डायमेन्शन आवडतंय बघा. क्रिएशनचं आवडतंय का प्रिझर्वेटर, संचालन, डायरेक्टर,
ओके, ह्याचं असं, तसं, तसं. बघा, कुठला रोल आवडतोय, आपला आत्म्या कशासाठी आलाय? का डिस्ट्रॉय करायला आवडतं? डिस्ट्रॉय पण चांगलंच आहे ना, कारण जुनं डिस्ट्रॉय केल्याशिवाय, जुनं रिमूव्ह काढून शिवाय नवनिर्मितीच नाही ना. मग आता मी तुम्हाला तेही डिस्ट्रॉयचं काल खूप सुंदर त्याच्यात टाकलेलं आहे किंवा सांगितलंय, की डिस्ट्रॉय म्हणजे सगळं आता जे बाकीचे लोकं बडबडतात, विनाश होणार, हे होणार, ते होणार, तसं नाही आपण बघत. आपण त्याला चांगल्या भावनेतनं बघतोय. अरे सुंदर डिस्ट्रॉय म्हणजे माझे पॅटर्न डिझॉल्व, माझे पॅटर्न डिस्ट्रॉय केले मी. माझे पंचकोशातल्या सगळ्या ओरिजिनल प्रोग्राम्स, माझ्या इमोशनचे प्रोग्राम, माझे बिलप थेरपी डिस्ट्रॉय. हे शब्दप्रयोग काल मी वापरले. ते का नाही अनुभवले कोणी? मॅडम मी डिस्ट्रॉय जो रोल आहे आपला शिवाचा, मी शिव झाले आणि माझे हे सगळे पॅटर्न डिस्ट्रॉय करून टाकले. मॅडम मला हे अनुभव आला, मी शिवा होता आणि पहिला प्रोग्राम मी जो केला, माझ्या बिलीफ थेरपी मी डिस्ट्रॉय केल्या. असे तुमचे अनुभव पाहिजेत. हा सगळा त्यातला गर्भितार्थ आहे. आणि हे मी तुम्हाला अशी रागवत नाहीये, पण ह्याला ओढून आणतीये तुम्हाला ओरिजिनल. आणि हे जेव्हा करायला लागाल, तेव्हा चेतना हायर होणार आहे. हे सांगतेय मी. त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही एन्जॉय केलं, पण तो नाही आपला ऑब्जेक्टिव्ह. तसा एन्जॉय करण्याचं ध्यान नाहीये ते. ते ध्यान ह्याप्रमाणे बघा, आज बघा. आणि मग कुठला डायमेन्शन आवडतोय बघा. मग आपण पुढं गोलोकमध्ये गेलोय. मग गोलोकात तर काय आहे? तिथे बघा श्रीकृष्ण आहे. मग ते श्रीकृष्णाचं म्हणजे मला श्रीकृष्ण आवडतो. श्रीकृष्णात मी राहणार आहे आणि मला ते दिसलं आणि मी राधा होते. असं नाही बघायचंय त्याला. त्याला बघायचंय की तिथे कृष्णाला कोणी देवच मानत नाहीये, कोणी मित्र आहे, कोणी बायको आहे, कोणी काय आहे. रिलेशन्स एन्जॉय करतायत. तर हे बघा. आणि त्याच्यानंतर डायमेन्शनच्या पलीकडे आपण गेलेलो आहोत. प्रकाशात लिहिलंय काही 2-3 व्यक्तींनी लिहिलंय शेवटी, की मी प्रकाशाचं स्वरूप अनुभवलं. धन्यवाद अशा लोकांना, की ज्यांनी अल्टिमेट हेतू आणि पाणी आलं का विचारलं. 2 व्यक्तींनी लिहिलंय पाणी आलं. कारण का विचारलं तिथे मी, हे महत्वाचं आहे ग्रुप कॉन्शियसनेस. ग्रुप कॉन्शियसनेस, की ग्रुपवर मॅडमनी टाकलंय, पाणी आलं का? अरे दोघींनी लिहिलंय, त्याचं मनन चिंतन करा. म्हणजे आपल्याला होत नाही म्हणून वाईट नाही वाटून घ्यायचंय. तर आपल्याला असं करायचंय ध्यान, इमोशन्स ओतायचेत. म्हणजे ही रियालिटी. अरे हो, हे त्याचा पर्पज होता सांगताना. प्रश्न विचारतीये, उत्तर जे येतील बाकीचे मनन चिंतन करतील. आणि कृपया असं वाईट वाटून घ्यायचं नाही. त्यांना धक्के बसतात, मला नाही. त्यांचं आज्ञाचक्र झालं, असं काही नाहीये. तुम्हाला इथे दुखतं किंवा इथे ट्रिगरिंग झालं म्हणजे आज्ञाचक्र ट्रिगरिंग होतंय असं नाहीये, लक्षात घ्या. काहींना ते कळणारही नाही. प्रत्येक शरीराच्या क्षमतेनुसार एनर्जी कमी येते, जास्त येते. जास्त येणारी एनर्जी पेलवली नाही, की मग असं 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 होतं, ट्रिगरिंग होतं. लक्षात घ्या. तर काहीही न होणं म्हणजे काही होत नाही असं बिलकुल नाहीये. एक ऑब्झर्वेशन करायचं. पाणी मात्र वाढलंच पाहिजे. कार्य होतंय. काय काय क्लिन्झिंग होतंय त्याकडे तुमचं लक्षच पाहिजे. जेव्हा बघता, जेव्हा जाणून घेता. हे पण मला यावेळेला प्रश्न विचारावे लागले. मग ध्यानाचे अनुभव वेगळे लिहित बसता. हे कोणी लिहितच नाही. की अरे क्लिन्झिंग झालंय, पोट साफ होतंय, युरिन कशी होते हे बघा. आणि या गोष्टी झाल्या की तुमच्यावर काम होतंय. बाकी हलणं, डुलणं, व्हायब्रेशन, दिसणं, बिसणं मला काहीच दिसत नाही. अतिशय खूप छान. ज्याला वाटतं ना मला काही दिसत नाही, अतिशय तुमचं उत्तम चाललंय. लक्षात घ्या. आता इथे ज्यावेळेला मी बघायला सांगते आहे, त्यावेळेला ते बघायचंय. म्हणजे आपण जाणीवपूर्वक बघणं हे वेगळं आणि मला दिसणं हे वेगळं. तर जाणीवपूर्वक जे बघायचे ते बघायचंच आहे. कन्फ्यूज नका करू. जाणीवपूर्वक जे बघायचे ते बघायचंच आहे. तर आता ध्यान असं करा आणि फ्री विल आणि प्रत्येकाने फ्री विल टाका आज ग्रुपवर. म्हणजे मग उद्या ती बदलणार आहे. उद्याचा जो सेशन आहे अत्यंत इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. तर चला आता आपण ध्यान करूयात. हे सगळं सांगायचं होतं आज. बघू उद्या सांगू. चला ध्यान करा. आता मी शेअरिंगला आवाज येतोय की नाही पटकन चॅट बॉक्स मध्ये टाका. शेअरिंगला शेअर साऊंड केलाय का नाही माहिती नाही मला. चॅट बॉक्स मध्ये टाका जरा आवाज येतोय का नाही.
ठीक आहे, येत आहे. ठीक आहे, ठीक आहे. डोळे मिटून घ्या, पाणी जवळ ठेवा, पाणी जरूर प्या. आजचं ध्यानाचं इंटेन्शन तुम्हाला फ्री विल शोधायची. कुठं